मला तुम्हाला एक अगदी साधा आणि छोटा प्रश्न विचारायचा आहे। तुमच्या पाकिटात सध्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड नक्कीच असेल, हो ना? अगदी बरोबर। आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक भारतीयाच्या खिशात ही दोन कार्ड्स असतातच। पण आज मी तुम्हाला एक धक्कादायक सत्य सांगणार आहे। या 2026च्या वर्षात तुमच्याकडे फक्त आधार आणि पॅन कार्ड असणं पुरेसं नाहीये। आज अशा 8 अत्यंत महत्त्वाच्या सरकारी कार्ड्स बद्दल आपण बोलणार आहोत, जे तुमच्या मोबाईल मध्ये किंवा पाकिटात असणे अत्यंत गरजेचं आहे। या कार्ड्स मध्ये तुम्हाला सरकारकडून असे काही मोठे आणि थेट फायदे मिळतात, ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल। आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या 8 कार्ड्स पैकी बहुतांश कार्ड्स बनवण्यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करावा लागत नाही। ती 100% मोफत आहेत। नमस्कार मित्रांनो, बॉसवाला मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि मी तुमचा मित्र अतुल श्याम वाघमारे। विचार करा मित्रांनो, आज आपल्या आजूबाजूला लाखो लोक उपचारांच्या पैशांसाठी स्वतःच्या आयुष्यभराची पुंजी खर्च करत आहेत। तरुण मुले कॉलेजच्या कागदपत्रांसाठी सरकारी कचेऱ्यांचे उंबरठे झिजवत आहेत, तर अनेक जण वृद्धापकाळाच्या काळजीने त्रस्त आहेत। पण दुसरीकडे आपल्याच महाराष्ट्रातील एक हुशार वर्ग अगदी बिनधास्त आणि आनंदाने जगत आहे, कारण त्यांच्याकडे या 8 डिजिटल चाव्या आहेत, ज्या त्यांचे आयुष्य अत्यंत सोपे, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवत आहेत। जर ही कार्ड्स आज तुमच्या स्मार्टफोनमध्ये नसतील तर तुम्ही सरकारी व्यवस्थेसाठी एक प्रकारे अदृश्य आहात आणि तुमच्या हक्काचे लाखो रुपये स्वतःहून गमावत आहात। मग ही 8 कार्ड्स कोणती आहेत? ही कार्ड्स तुम्हाला आरोग्य, पेन्शन आणि शिक्षणात VIP प्रवेश कसा मिळवून देतात? चला तर मग यामागचे रहस्य अगदी सोप्या मराठी भाषेत समजून घेऊया। पण थांबा, त्यापूर्वी तुम्ही अजूनही बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। चला तर सुरुवात करूया एका अशा कार्ड पासून जे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक खूप मोठे वरदान ठरणार आहे। या कार्डचे नाव आहे अपार ID, म्हणजेच ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री। आता या मागची खरी गोम समजून घ्या। समजा तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादा तरुण मुंबई, पुणे किंवा नागपूरच्या एका कॉलेजमध्ये शिकत आहे, पण अचानक घरात काही आर्थिक अडचण आली किंवा आरोग्याची समस्या निर्माण झाली आणि त्याला वर्षभरासाठी कॉलेज सोडावे लागले। अशा वेळी काय होते? त्याचे ते पूर्ण वर्ष आणि त्याची जुनी मेहनत वाया जाते का? आधीच्या काळात असे व्हायचे, पण आता 2026 मध्ये असे अजिबात होणार नाही। केंद्र सरकारने वन नेशन वन स्टुडंट ID ही नवीन मोहीम सुरू केली आहे। हे कार्ड अगदी तुमच्या बँकेच्या खात्यासारखं काम करते। बँकेत आपण पैसे जमा करतो, पण या अपार ID मध्ये तुमचे शैक्षणिक गुण म्हणजेच अकॅडमिक क्रेडिट जमा होतात। तुम्ही पास झालेली प्रत्येक परीक्षा, तुम्ही पूर्ण केलेल्या ऑनलाईन कोर्सेस आणि अगदी क्रीडा स्पर्धेत मिळवलेले यश सुद्धा या डिजिटल लॉकर मध्ये सुरक्षितपणे जमा केले जाते। समजा तुम्हाला नंतर दुसऱ्या एखाद्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल किंवा शिक्षणात गॅप घ्यायचा असेल, तर तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात करण्याची गरज नाहीये। तुम्ही तुमचे जुने क्रेडिट्स नवीन कॉलेजमध्ये ट्रान्सफर करू शकता। आता इयत्ता 1ली पासून ते थेट PhD करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे। हे कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एजंटला पैसे देण्याची गरज नाही। तुम्ही स्वतः अगदी 2 मिनिटात abc.gov.in किंवा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डिजिटल कार्ड मोफत तयार करू शकता। पालकांनो, आजच आपल्या मुलांचे हे कार्ड नक्की बनवून घ्या। आता आपण एका अशा कार्डकडे वळूया ज्याबद्दल आपल्या महाराष्ट्रात खूप मोठा गोंधळ पाहायला मिळतो। अनेक लोक आभा कार्ड आणि आयुष्मान भारत गोल्डन कार्ड या दोन्ही गोष्टी एकच समजतात, पण मित्रांनो, हे संपूर्ण चुकीचं आहे। हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत। पण जेव्हा तुम्ही हे दोन्ही कार्ड्स एकत्र वापरता, तेव्हा तुमच्या कुटुंबासाठी आरोग्याचे एक सर्वात शक्तिशाली कवच तयार होते। चला, मी हे दोन्ही भाग सोपे करून सांगतो। भाग 1, आभा कार्ड, तुमचा डिजिटल हेल्थ लॉकर। हे कार्ड पूर्णपणे मोफत असून प्रत्येक भारतीयासाठी आहे। यातून थेट पैसे मिळत नाहीत, तर ते तुमचे डिजिटल मेडिकल रेकॉर्ड आहे। हॉस्पिटलमध्ये केस पेपरसाठी तासनतास रांगेत उभे न राहता फक्त QR कोड स्कॅन करून तुम्हाला डिजिटल टोकन मिळते। तुमचे सर्व रिपोर्ट आणि प्रिस्क्रिप्शन या 14 अंकी ID मध्ये सुरक्षित राहतात, त्यामुळे जुन्या फाईल सोबत बाळगण्याची गरज उरत नाही। आता भाग 2, आयुष्मान गोल्डन कार्ड, 5 लाख रुपयांचा मोफत विमा। हे कार्ड तुमच्या हॉस्पिटलचे बिल भरते। यातून कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आणि कॅशलेस उपचार मिळतात। 2026 मधील सर्वात मोठा बदल म्हणजे घरातील 70 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबाचे उत्पन्न कितीही असले तरी हे कार्ड लगेच मिळते आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र 5 लाखांचे कवच दिले जाते। ते तुम्ही आयुष्मान ॲपद्वारे सहज बनवू शकता। आपले 3रे कार्ड अशा लोकांसाठी आहे जे कोणत्याही खाजगी क्षेत्रात किंवा असंघटित स्वरूपाचे काम करतात। या कार्डचे नाव आहे ई-श्रम कार्ड। या कार्ड बद्दल अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की हे फक्त बांधकाम मजूर किंवा शेतमजुरांसाठी आहे, पण मित्रांनो 2026 मध्ये सरकारने याचे क्षेत्र खूप मोठे केले आहे। जर तुम्ही ओला उबर ड्रायव्हर असाल किंवा स्विगी, झोमॅटो, Amazon, फ्लिपकार्ट मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असाल
तर तुम्ही सरकारने ठरवलेल्या गिग वर्कर या श्रेणीत येता आणि सरकारने अशा सर्व कामगारांची नोंदणी करणे आता बंधनकारक केले आहे। जर तुमच्या पगारातून पीएफ किंवा ईएसआय सारखे पैसे कट होत नसतील तर तुम्ही असंघटित क्षेत्रात मोडता। हे ई श्रम कार्ड म्हणजे तुमची राष्ट्रीय पातळीवरची कामगार ओळख आहे। भविष्यात जेव्हा कधी सरकार थेट बँक खात्यात आर्थिक मदत किंवा कोणतीही आपत्कालीन मदत जाहीर करते तेव्हा सरकार याच डेटाबेसचा वापर करते। याशिवाय हे कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 2 लाख रुपयांचा अपघाती विमा देखील मोफत मिळतो। जर तुमचे वय 16 ते 59 वर्षांच्या दरम्यान असेल तर कोणतीही फी न देता या पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी आजच पूर्ण करा। ही तुमच्या भविष्याची सुरक्षा आहे। आता पुढच्या कार्डकडे वळूया। जर तुम्ही ई श्रम कार्डसाठी पात्र असाल तर त्याच्या जोडीला आणखी एक जबरदस्त कार्ड तुम्हाला बनवायला हवे, ज्याच्याकडे खूप कमी लोकांचं लक्ष जातं। ते म्हणजे पीएम श्रमयोगी मानधन कार्ड। अनेकदा खासगी काम करणारे, छोटे दुकानदार, हॉटेलमध्ये काम करणारे किंवा फ्रीलान्सर विचार करतात की आमचे वय झाल्यानंतर जेव्हा आमचे हातपाय चालणार नाहीत तेव्हा आमचा खर्च कसा निघणार, कारण आमच्याकडे कोणतीही सरकारी नोकरी किंवा कॉर्पोरेट पेन्शन योजना नाही। तुमच्या या चिंतेचं उत्तर म्हणजे हे कार्ड आहे। या योजनेअंतर्गत तुम्ही वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपयांची निश्चित पेन्शन आयुष्यभर दिली जाते। पण यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला समजून घ्यावीच लागेल। ही एक सहयोगदान योजना आहे, म्हणजे तुमचे वय जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा किती आहे त्यानुसार तुमच्या खात्यातून दरमहा 55 रुपयांपासून ते 200 रुपये कट होतात। आणि यातली सर्वात भारी गोष्ट म्हणजे जेवढे पैसे तुम्ही स्वतःच्या खिशातून जमा करता तेवढेच म्हणजेच अगदी तंतोतंत तितकेच पैसे केंद्र सरकार स्वतःच्या बाजूने तुमच्या खात्यात जमा करते। एका प्रकारे सरकार तुमच्या पेन्शन फंडात तितकीच म्हणजे 50% भागीदारी करून तुमच्या भविष्याला भक्कम आर्थिक सुरक्षा देत आहे। या योजनेची संपूर्ण माहिती आणि वयानुसार चार्ट पाहण्यासाठी तुम्ही या वेबसाईटला भेट देऊ शकता। आता आपल्या 5व्या कार्डकडे वळूया, ज्याबद्दल बऱ्याच जणांचा गोंधळ होतो। केंद्रीय ई श्रम कार्ड वेगळे आणि आपले हे 5वे कार्ड पूर्णपणे वेगळे आहे। याचे नाव आहे स्टेट श्रमिक कार्ड, म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील BOCW लेबर कार्ड। ई श्रम कार्ड हे पूर्ण देशासाठी आहे, तर हे श्रमिक कार्ड आपल्या महाराष्ट्र शासनाकडून दिले जाते आणि याचे फायदे ऐकून तुमचे डोळे विस्पारल्याशिवाय राहणार नाहीत। जर तुम्ही सुतार, पेंटर, गवंडी, प्लंबर, इलेक्ट्रिशियन किंवा वीट भट्टीवर काम करणारे कामगार असाल तर महाराष्ट्र सरकार तुम्हाला विशेष प्राधान्य देते। या कार्डच्या माध्यमातून मिळणारे फायदे खरोखरच अद्भुत आहेत। उदाहरणार्थ कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी थेट 51,000 रुपयांचे आर्थिक अनुदान दिले जाते। मुलांच्या उच्च शिक्षणासाठी दरवर्षी मोठी स्कॉलरशिप मिळते। नवीन अवजारे किंवा सायकल खरेदी करण्यासाठी थेट बँक खात्यात पैसे जमा केले जातात आणि गृहकर्जासाठी देखील मदत मिळते। यासाठी तुम्हाला राज्याच्या अधिकृत या पोर्टलवर जाऊन एक छोटीशी नोंदणी फी भरावी लागते आणि दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते। पण मित्रांनो, या छोट्याशा शुल्काच्या बदल्यात मिळणारे फायदे हे खूप मोठे आहेत, ज्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील कामगार बांधवांनी हे कार्ड अजिबात चुकवू नये। आपले 6वे कार्ड आपल्या घरातील एका अतिशय वाईट सवयीला कायमचे बंद करण्यासाठी बनवले गेले आहे। हे आहे ई संजीवनी OPD कार्ड। मित्रांनो, आपल्या घरात जेव्हा कोणाला अचानक ताप येतो, सर्दी होते किंवा डोके दुखू लागते तेव्हा आपण काय करतो? आपण थेट जवळच्या मेडिकल स्टोअर मधून स्वतःच्या मनाने गोळ्या आणून खातो। पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा गोळ्या घेणे आपल्या यकृत आणि किडनीसाठी अत्यंत घातक ठरू शकते। या गंभीर समस्येवर उपाय म्हणून सरकारने ई संजीवनी ही सेवा सुरू केली आहे। या डिजिटल कार्डच्या मदतीने तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलवरून देशातील आणि राज्यातील नामांकित आणि अत्यंत अनुभवी सरकारी डॉक्टरांशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे जोडले जातात। डॉक्टर तुमच्याशी थेट बोलून तुमच्या आजाराचे निदान करतात आणि तुमच्या मोबाईलवर एक अधिकृत डिजिटल प्रिस्क्रिप्शन म्हणजेच औषधांची चिठ्ठी पाठवतात। ही सेवा संपूर्णपणे मोफत आहे, म्हणजेच तुम्हाला एक पैशाचाही खर्च न करता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळतो। मेडिकल स्टोअर मधून मनाने औषधे आणणे बंद करा आणि आजच या वेबसाईटवर जाऊन तुम्ही मोफत डिजिटल मेडिकल प्रोफाइल तयार करा। आपल्या 7व्या कार्डमध्ये सध्याच्या काळात म्हणजे 2026 मध्ये खूप मोठा आणि शांतपणे बदल होत आहे, ज्याकडे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाने अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे। हे आहे किसान कार्ड, जे आता डिजिटल किसान रजिस्ट्री सोबतीला घेऊन येत आहे। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचे वर्षाला मिळणारे 6000 रुपये मिळत असतील तर तुम्हाला वाटेल की सर्व काही व्यवस्थित आहे। पण मित्रांनो, आता सरकार संपूर्ण शेती व्यवस्थेचे डिजिटल मॅपिंग करत आहे। आता शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या जमिनीच्या अचूक तुकड्याशी म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील 7/12 आणि महाभूलेख या डेटाशी थेट जोडले जात आहे। 2026 मधील नवीन नियमांनुसार जर तुम्हाला शासकीय सोसायट्यांमधून सबसिडीवर खते, बियाणे किंवा युरिया खरेदी करायचा असेल तर तुम्ही फक्त रोख पैसे घेऊन जाऊन चालणार नाही, तर तुम्हाला हा डिजिटल किसान आयडी दाखवावाच लागेल। इतकंच नाही तर बँकांकडून अत्यंत कमी व्याजावर मिळणारे KCC किसान क्रेडिट कार्ड कर्ज मिळवण्यासाठी देखील हाच डिजिटल 7/12 आयडी सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे। त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय तुमचे लाभ चालू ठेवण्यासाठी
या वेबसाईटवर जाऊन तुमची जमीन डिजिटल पद्धतीने लिंक असल्याची खात्री करून घ्या। आता शेवटी बोलूया एका अशा कार्डबद्दल जे आपल्या घरातील वृद्ध माता पित्यांसाठी आणि आजी आजोबांसाठी आधार आणि मोठ्या आर्थिक बचतीचे साधन आहे। ते म्हणजे अधिकृत ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र। जर तुमच्या घरात कोणाचेही वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर हे कार्ड त्यांच्यासाठी सोन्याची खाण आहे। अनेकांना असे वाटते की याचा फायदा फक्त एसटी बसच्या तिकिटात सवलत मिळवण्यासाठी होतो, पण 2026 मध्ये याचे फायदे खूप वाढले आहेत। आपल्या महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या बस प्रवासात 65 वर्षांवरील ज्येष्ठांना पूर्णपणे मोफत आणि 60 ते 65 वर्षांच्या नागरिकांना 50% सवलत मिळतेच। पण त्यासोबतच हे कार्ड राष्ट्रीय स्तरावर वयाचा एक भक्कम पुरावा मानले जाते। कोणत्याही शासकीय कार्यालयात, बँकेत किंवा सार्वजनिक ठिकाणी या कार्ड धारकांना रांगेत उभं न राहता थेट प्राधान्य दिले जाते। अनेक नगरपालिकांमध्ये मालमत्ता करामध्ये मोठी सूट मिळते, बँकांमध्ये मुदत ठेवींवर सामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याजदर मिळतो आणि मुख्य म्हणजे शासनाच्या मोफत तीर्थयात्रा योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड थेट प्रवेशद्वार ठरते। हे कार्ड बनवणे अगदी सोपे आणि पूर्णपणे मोफत आहे। तुम्ही या वेबसाईटवर किंवा आपल्या महाराष्ट्राच्या आपले सरकार पोर्टलवरून यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। तर मित्रांनो, आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारतो। तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे, पण आज आपण ज्या 8 अत्यंत महत्त्वाच्या डिजिटल चाव्यांबद्दल बोललो त्यापैकी किती कार्ड सध्या तुमच्या मोबाईलमध्ये किंवा खिशात सुरक्षित आहेत? तुम्ही खरोखरच सुरक्षित आहात की निव्वळ माहिती नसल्यामुळे स्वतःचे मोठे नुकसान करून घेत आहात? आत्ताच्या आत्ता आपला फोन तपासा। जर या 8 पैकी एकही कार्ड तुमच्याकडे नसेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुमच्याकडे कोणते कार्ड नाही। मी तुमच्यासाठी त्या विशिष्ट कार्डवर एक सविस्तर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ घेऊन येईल, ज्याच्या मदतीने तुम्ही ते घर बसल्या बनवू शकाल। जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन माहिती मिळाली असेल तर या व्हिडिओला आताच लाईक करा। हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबांना आणि मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी लाखो रुपये वाचू शकतात। आणि अशाच अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बॉसवाला मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com, व्हॉट्सअप करा 9108014192। बॉसवाला, बी द बॉस।